चला तर मी आता निघाली आहे बारामतीला. तर चला तर निघूयात आता. आई नाही येते नेहमीप्रमाणे, आई घरीच आहे. तुम्ही या, तुमची कामं करून या. काम आहे तर तिकडे गेलं तर तुम्हाला समजेलच काय काम आहे वगैरे वगैरे. तर चला जाऊयात. खरं तर लवकर निघायचं होतं पण ऊनच एवढं झालं आणि त्यात मी पराक्रम गाजवला तो म्हणजे की जाऊ दे निघा. आम्ही जस्ट बारामतीमध्ये एंट्री मारली. इतकं मस्त वाटतं ना, म्हणजे की सगळं हिरवं हिरवं गार एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ते जे पाणी बिणी बघायला भेटते ना, असं वाटतं आपल्या मुळात असं पाणी यावं. आणि इथे म्हणजे की जी रोडला जी झाडं होती का रोडच्या मध्ये ती कुठली सुद्धा झाडं तोडलेली नाही, ती झाडं तशीच ठेवली आणि साईडनं रोड काढलेला आहे. म्हणजे की तेवढंच इथं निसर्गाची काय म्हणतात, जी निसर्गाची संपत्ती ती सुद्धा जपलेली आहे. इकडं बघल ना सगळं ऊस नारळ एवढंच दिसतंय मला. इकडं बघा, इकडं तर नारळाचं झाड खतरनाक येतं शोपतच. मुळात असं झालं पाहिजे काय बाप्पा, हिरवं नुसतं मस्त हिरवं गार आहे. जरा भारी पण वाटतंय पण जास्त असं ऊन आहे का, असं ऊन दिसतंय म्हणजे जसं बार्शी साईडला वगैरे फील येतो ना तसा थोडक्यात. माझा पॉडकास्ट झाला त्याच्यानंतर आता मी बाहेर आले. आता मी बारामतीचं जे की सगळ्यात फेमस ठिकाण ते म्हणजे की बस स्टँड हे पाहण्यासाठी आली आहे. कारण की खरं जर सोडून म्हणतो नाही हे मेट्रोचं स्टेशन आहे, पप्पा म्हणतात अरे मेट्रोचं स्टेशन नाही ते बस स्टँड आहे. तर चलो आता मी बस स्टँड बघते. बारामती आली आता थोडंसं बारामती फिरते आणि मग घरी जाते. तर पॉडकास्ट माझा छान झालेला आहे. लवकरच आपला पॉडकास्ट येईल. तुम्ही बघून पण झालेला असेल हा व्हिडिओ तोपर्यंत तर मला वाटते. गरम खूप होतंय गरम. मस्तपैकी आता आम्ही जेवण वगैरे केलं. खूप भूक लागली होती सकाळपासून. फक्त काय खाल्लं होतं, चहा बिस्किट खाल्लं होतं. मग चलो म्हटलं आता जेवण करून मग पुढे जाऊ. आता इथून फलटणमधून गिरबी मावशीकडे जायचं आहे. मावशी लय चिडेल कारण की मी फलटणमध्ये आत्ता 4 ते 5 वेळा येऊन गेले आणि एकदा पण तिच्या घरी गेलेले नाही आहे. त्यामुळे ती सारखी मम्मीला फोन करून एकच बोलते ती येते पण इकडे येत नाही. आता तिला मी सांगितलं नाही आहे मी येणार आहे डायरेक्ट जाऊन. आता मी तिला सरप्राईज देणार आहे. सांगवी ही बारामती सांगवी ना. आता मी बारामती सांगवीमध्ये. गरमी भयंकर आहे इकडं. नको झाले. डोळे तर माझे मोठेच व्हायला झालेत नुसते असेच होतं ते. तर आता मावशीसाठी सगळं घेतलं, खायला जरा घेतलंय कारण की आता 4-5 वेळेस झालं आली आहे मी फलटणमध्ये. पण माझी कामच चालली. मी तरी काय करू, मला जाणंच होत नाही. माझी कामच संपतात 4ला. मग
तिथून पण मावशीकडे कधी जाणार आणि मावशीकडून परत घरी कधी जाणार. मग त्यापेक्षा नको म्हटलं. आज जरा माझं काम पण लवकर झालं होतं. मग काय जरा ती तिकडे थांबलं फलटणमध्ये, तिथून खायला वगैरे घेतलं. आता निघालो गिरवीला. आता मावशी लय खुश होईल. आता तिला एकदम माणसं एवढे आवडतात. आता मला म्हणत तुरा कपडे नको आणून दे, कोमल दीदीचे कपडे ती घाल पण तुरा असं करल. दिलं चांगला पाठ लागलाय मावशी आंब्याला. मावशी चांगला आंब्याला पाठ लागलाय. काका घरी करमतय का? हा त्या दिवशी मी इकडे गेलते, गोविंदला गेलते, त्यावेळेस मी बघितलं सेम तुमच्या सारखे. म्हटलं काका असते तर काका इथं भेटले असते. आउटलेटला गेलते गोविंदच्या इकडे. बरं झालं आठवलं काकांवरनं दूध घ्यायचंय. आता आम्ही निघालोय मावशीच्या रानामध्ये. मावशीने यावेळेस छान अशी डाळिंबाची बाग धरली. छान फुलं बिलं लागलेत. अख्खं झाड गजबजलं इकडे बघू शकता. फुलं कसं डाळिंब तयार होतं ते छोटं तर मोठं होईल. पूर्ण डाळिंबाची बाग इकडून जिकडून तिकडे बघायला ना तिकडे डाळिंबाची बाग आहे. मस्त आहेत, लाल लाल झालेत. मावशी म्हणलीच चांगली धरली यावेळेस बाग मी. फ्लावर बघा हे मस्त. मावशीचं डाळिंब खूप भारी लागतं आमच्या. मावशीकडं कुठली पण तिने शेती करू द्या. तिच्या आधी अंजीर होतं, अजून पण अंजीर आहे. आधी डाळिंब काढलं, मग त्याच्या जागी हे लावलं आपलं काय केळी लावली. केळी तासल्या भारी गोड होते ना सोन केळी. मग मामाला पण खूप दिले तिकडं. मस्तच. चला आता पुढे जाऊन बघूयात. आंबे बिंबे सगळं गोळा करून घेऊ. छान ही छान फळं पण छान लागली आहेत. तिकडे सगळं लाल लालच दिसतंय. म्हणून लाल दिसत. हा याचं फळ झालं चांगलं झालंय फळ. औषध बापरे. खाली पार इथं आंबे आले. पाड लागलाय का? पाड लागलाय बघा. त्याच्यामुळे इथं असा कलर बघा कसा झालाय, थोडासा पिंकिश लागला. आई सोबत खरंच की गावला का? आणलाच बघा काकांनी आमच्या पाडाचा आंबा. खरंच किल्ले मस्त हो काका. वास सुटला येतो सगळा आंब्याचा. तुला म्हणतोय थांब तर आता जाऊ नको. बघा क्लास सुरू आहे की. चांगलं पाडलं. खालपर्यंत आंबे पडलो होते ते काका. हात अक्काच हा ना. हो हा चांगलंच पाड लागले. विकायला नाही ना काका? अगं अजून काळा पिकायला पाहिजेत ना सगळे. पिकल्यावर काय होतंय माग पुढे होते हो अशी. त्यामुळे हे असे मग राहिलेले पिकांना आंबे म्हणून थांबलो जरा. जेट आहे का नाही ह्याला पाड लागला. मग तो केशर काढला ते काय तसं ती कोमल ते दिवशी म्हणते पिकांना ते. तर आता मी आली अंजिराच्या रानामध्ये. अक्षरशः अंजिर तिकडे बघा. लक्ष नाही दिलं मावशीनी, खाल्ले नाहीत. ती कंटाळली वाटतं खाऊन त्याच्यामुळं डायरेक्ट झाडालाच फुटून गेलेत. भरपूर लागलेत अंजिर तशी. सापडले का काका तुम्हाला? नाही मला नाही सापडलं. मला सापडले ऑर्गॅनिक सापडलं. अरे खायचं सालीच आहे त्याला काय नाही औषध नाही काय.
इथंच तुम्हाला कुठं नाही भेटणार, फक्त इथंच भेटेल माझ्या मावशीचा रानात. म्हणजे अंजीर कंटिन्यू पाण्यावरतीच येतं. हो पाणीच लागतं त्याला जास्त. हा चालू झाल्यानंतर पाणी सारखं लागतं त्याला. बापरे. तरच फळ येतं का? हं? तरच फळ येतं का? हो अंजिराला पाणी लय लागतं म्हणून तर ती हे होती ना. बसला हा एक अंजीर. एक अंजीर. हो हो बापरे. तोडा तोडा. तोडतो. डेटापासून देठापासून तोडायचा, उलटा दाबायचा असं इकडं. हा तसं. अपोजिट. थांब. आता जे आहे हे बघ. हा दादा. चांगले अंजीर लागले, लय मोठी मोठी तर. लय मोठं. पाणी भरपूर आहे म्हणून आलेत ना मोठी मोठी. हो मामाची लय छोटी राहतात. मामाची कशी मावशीची सगळी रानं फिरून घातली आणि तुम्हाला सुद्धा सगळी रानं दाखवली. आता मी चालले आतमध्ये घरात, लिहून लागतंय. आशीर्वाद असले की मोठंच नाव होणार आहे की नाही? होणार की. मग आशीर्वाद आहेत की माझे. लवकर ये पुण्याला, उलटी होय. मुळेला ये नाही तर पुण्याला ये. काय चालेल, त्याचं काय चालतं. चल काकांना भेटून असू दे. ओ हे कट करून खायचे काय? हा ते झाडाला लागलेले. ओके. त्याला मी काय करू शकत नाही. पेपर झालं की नक्की. चल मावशी, बाय बाय. सावकाश जाऊ. काळजी काळजी घे. काय काका मावशी लय काम करू नका.